नमस्कार. काही वेळापूर्वी एक बातमी माझ्या वाचण्यात आली की नाशिक पोलिसांनी कॅप्टन अशोक खरात या लिंग पिसाट व्यक्तीला अटक केली. अटकेचं कारण आहे लैंगिक शोषण आणि बलात्कार. पण यामध्ये एक गंभीर बाब मात्र लक्षात आली, ती म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ह्या या व्यक्तीचे एका कार्यक्रमामध्ये गुरुवर्य गुरुमाऊली म्हणून प्रशंसा करत असताना एक व्हिडिओ मी पाहिला. दुसरी गोष्ट, त्यांच्या पायाची पूजा करतानाचा व्हिडिओ सुद्धा मीडियामध्ये बघायला मिळाला. आणि या व्यक्तींनी स्थापन केलेल्या एका ट्रस्टमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ट्रस्टी म्हणून आहेत. आणि अजून एक पत्र वाचण्यात आलं की ज्याच्यामध्ये एक वृत्तपत्रवाल्यांनी त्या व्यक्तीची पोलखोल करणार म्हणून बातमी लावली. लवकरच आम्ही बातमी लावणार अशा आशयाखाली न्यूज छापली. त्या व्यक्तीला जाब विचारून त्याच्याकडनंच माफीनामा लिहून घेण्याचं काम सुद्धा रुपालीताई चाकणकर यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्याच पक्षाच्या आज महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री आहेत. माझा आदरणीय सुनेत्राताई पवारांना एक विनंती आहे, ताई अशी व्यक्ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राहणं महाराष्ट्राच्या हितासाठी, महिलांच्या हितासाठी कितपत योग्य आहे यावर आपण विचार करावा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचा आपण त्वरित राजीनामा घ्यावा.